लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातल्या उमेदवारांना अर्ज दाखल करण्यासाठी शेवटचे 2 दिवस शिल्लक आहेत. राज्याचे वनमंत्री आणि चंद्रपूर लोकसभेचे भाजपचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार हे सुद्धा आपला उमेदवारी अर्ज आज जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन दाखल करतील. अर्ज दाखल करताना मुनगंटीवार यांच्यासोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि अन्य दिग्गज नेते मंडळी हजर असतील. शिवाजी चौक येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भित्तिशिल्पाला सुधीर मुनगंटीवार अभिवादन करतील आणि त्यानंतर एका छोटेखानी सभेचं सुद्धा आयोजन करण्यात आलंय. पुन्हा एकदा आपण जातोय आपले प्रतिनिधी रजत वशिष्ठ यांच्याकडे. रजत, सुधीर मुनगंटीवार म्हणजे राज्यातल्या राजकारणातलं एक मोठं नाव आता लोकसभेसाठी निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेलं आहे. अर्ज दाखल होताना काय चित्र पाहायला मिळेल? कशी टफ फाईट होण्याची शक्यता आहे चंद्रपूरमध्ये? ज्ञानदा, राज्यातील 48 लोकसभा मतदारसंघांपैकी काही निवडक मतदारसंघ जे आहेत जे अगदी लक्षवेधी मतदारसंघ झालेले, त्याच्यामध्ये चंद्रपूरचा मतदारसंघ आहे. कारण सुधीर मुनगंटीवार सारखा भाजपचा मातब्बर नेता राज्याच्या राजकारणातून आता केंद्राच्या राजकारणामध्ये प्रवेश करण्यासाठी या मतदारसंघातून मैदानात उतरलेला आहे. आणि सोबतच समोरून जे चंद्रपूरचे माजी खासदार आहेत दिवंगत बाळू धानोरकर यांच्या पत्नी आणि विद्यमान आमदार प्रतिभा धानोरकर यांचा एक मोठं आणि कळवं आव्हान त्यांच्या समोर आहे. त्यामुळे चंद्रपूरची लढत लक्षवेधी झालेली आहे. सध्या आम्ही सुधीर मुनगंटीवार यांच्या चंद्रपूरच्या घरासमोर आहोत आणि याच घरातून थोड्या वेळानंतर सुधीर मुनगंटीवार जे आहेत ते बाहेर पडणार आहेत आणि सुरुवातीला देवदर्शन ते करतील. त्याच्यानंतर शिवाजी चौकावर ते छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करतील आणि महात्मा गांधी चौकावर एक सभा होणार आहे. खरं पाहिलं तर यंदाच्या निवडणुकीच्या अनुषंगाने भाजपची ही पहिली सभा आपल्याला म्हणता येईल. कारण सुधीर मुनगंटीवार यांच्याशिवाय या सभेमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेही राहतील. आणि ही छोटी सभा पार पडल्यानंतर रॅलीच्या स्वरूपामध्ये सुधीर मुनगंटीवार जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत जातील आणि त्या ठिकाणी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. एक मोठं शक्ती प्रदर्शन जो आहे तो आज होण्याची शक्यता आहे. कारण ज्या दिवशी सुधीर मुनगंटीवार यांची उमेदवारी जाहीर झाली होती, नागपूर विमानतळ असेल किंवा नंतर जेव्हा ते चंद्रपूरला पोहोचले होते, मोठा शक्ती प्रदर्शन सुधीर मुनगंटीवार यांच्याकडून करण्यात आलेलं होतं. पुढचं जो 1 महिना, 20 ते 25 दिवसाचा कालावधी आहे, एक परसेप्शन तयार व्हावा, त्या अनुषंगाने आजच्या दिवसाचा वापर जो आहे तो भाजपच्या वतीने केला जाईल. आणि सुधीर मुनगंटीवार आणि भाजप पूर्ण शक्तीनिशी चंद्रपूर लोकसभेची निवडणूक लढवत आहेत, असा एक चित्र निर्माण करण्यासाठी नक्कीच एक मोठा शक्ती प्रदर्शन आज चंद्रपूरमध्ये आपल्याला पाहायला मिळू शकतो. रजत, धन्यवाद. विदर्भात घडणाऱ्या घडामोडींची माहिती आज दिवसभर तुमच्याकडनं जाणून घेत राहू. आणि यानंतर मुंबईतनं एक मोठी बातमी. मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी